की व्यथा सांगतो गण आज या भेड्या मनाची वाट पाहत बसलेत देवा तुझ्या साऱ्या चतुर्थी सणाची ओढ आहे साऱ्या विश्वाला देवा तुझ्या दर्शनाची आज पूर्वावी तू श्री गणेशा आज साऱ्या माशा भक्त जनाची वा गाणं बोल गाणाच बोलताय आल्यावर त्यांना बोल सांगा गाणाच बोल म्हणा साथिया तूने क्या किया बेलिया तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार कितना करो ना मुझे प्यार ओ बुवा या निवून आणि आल्या मात्र भागाला भाग द्या इथं चुका काढत बसाल तुम्हाला चाली जमत नाही म्हणून ऐकून घेणार नाही बुवा आणि म्हणून विषय आहे ही सारी लेकरं माझी आज माझे सारे कोकणकर वाटेकडे ढोळे लावून बसले फक्त 14 सप्टेंबरच्या आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय अरे सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर मनाशी हट्टास केलाय कामावरती सुट्टी नाही मिळाली सगळ्या नोकरीवरती लाट मारून जाणार पण गावाला म्हणून विषय गणाचा माझ्या बाप्पाच्या चरणामध्ये ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा तू गजानना गौरीच्या क्या दया घना आतुरल्या जीवना एक वर्षाने पुन्हा भेटाया यावे हो भेटाया यावे हो हो
मैदान झालेलं आहे. आता खरी मजा आहे गवळणीची, बरोबर आहे ना? गवळणीपासून मजा लय जोरात येते. आणि विषय काय आहे शाहिरांचा आणि माझा मित्रांनो, हे विषय कसा आहे की माझ्या या मायबापानं, या माझा संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे, मला बाकीच्या शाहिरांशी काय देणं घेणं नाही. कोणी आपल्या घरापर्यंत बोलावं, आपल्या कुटुंबावरती बोलावं, त्यापेक्षा मी म्हणतो आपलं नाचच बंद करावं. पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा, म्हणून तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही मोठा आहो, तुमचा सगळा मोठा आहे बुवा, म्हणजे ज्ञान, अभ्यास, शक्ती, अनुभव. मी जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या. लगेच तुमच्या मांडीवर केली तर मांडी कापून टाकू नका बुवा, एवढाच माझा विषय आहे. आधी म्हणायचं बुवा, अरे आली वावर पे आता है उसको दौड़का कापड़ी बोलते हैं.